तुम्हाला एक दिवस रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत तुम्ही धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत हा धनगर समाज शांत बसणार नाही। आमचे आदरणीय बोराडे साहेब गेल्या 15 दिवसापासून उपोषण करत आहेत। त्यांच्याकडे कोणी जायला तयार नाही। या मुख्यमंत्र्याला मी इस्टिमेट देतो, येणाऱ्या काळामध्ये मुंबई जाम केल्याशिवाय हा धनगर समाज राहणार नाही। मेंढ्या घेऊन आम्ही तिथे जाऊ आणि सर्व मुंबई जाम करून टाकू। जर आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ केली तर आम्ही तुम्हाला आणखी डबल खुर्चीवर बसवू। गेल्या निवडणुकीच्या अगोदर याच ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की हा धनगर समाज देवेंद्र भाऊ तुम्ही आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा, आम्ही तुमच्या सोबत राहू। पण आम्हाला तुम्ही चुकीचा मेसेज दिला। धनगर समाजाचं मतदान घेतलं, खुर्चीत बसले, पण पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्ही आरक्षण देता म्हणले पण दिलं नाही। येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत। तुम्हाला विनंती आहे, आताच वेळ आहे, धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। एवढं बोलतो, थांबतो। जय मल्हार, जय भारत। यानंतर